हॅलो, नमस्कार सर्वांना. मी कल्पेश भांगर स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे क्लासिकल ट्युटोरियल्स. लास्ट लेसनमध्ये आपण राग भूप आणि त्याच्यावर आधारित स्वरमालिका बघितली. आय होप तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली असेल आणि त्याच्यानंतरच्या पोस्टमध्ये मी त्याचे नोटेशनसुद्धा टाकले होते. ठीक आहे, तर ते तुम्ही नोट डाऊन करा आणि प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस चालू ठेवा. प्रॅक्टिसशिवाय कुठलीही गोष्ट येत नाही. ठीक आहे, तर या व्हिडिओमध्ये आपण राग भूपवर आधारित एक जुनी बंदिश बघणार आहेत, जी आमच्या गुरुजींनी सुद्धा आम्हाला शिकवली होती. आणि ती बेसिक आहे, ते सगळ्यांनी म्हणजे आवर्जून त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि एकदम खूप सोपी आहे आणि यूट्यूबवर सुद्धा अवेलेबल आहे. ठीक आहे, तर मी सुद्धा इथे तुम्हाला सांगणार आणि त्याचे नोटेशनसुद्धा देणार. ठीक आहे, तर आपण चालू करतोय. आणि चालू करताना सुरुवातीला राग भूप, आरोह, अवरोह, पकड आणि त्यांचे आलाप. आता आलाप ही कन्सेप्ट असे आहे की आपण स्वर न गाता आचा उच्चार करून गाणे. ठीक आहे, त्याला बोलता आलाप. ठीक आहे, तर आपण त्या रागाचे आरोह, अवरोह, पकड ह्याचे स्वर आणि आलाप दोन्ही आपण बघू आणि त्याच्यानंतर आपण बंदिश बघू. ठीक आहे, तर बंदिशचं नाव आहे लख छबी सावरिया. तुम्ही ऐकले असेल, लख छबी सावरिया. ठीक आहे, तर ही बंदिश तुम्ही सर्च केली यूट्यूबला, आरामात तुम्हाला भेटून जाईल. पण तुम्ही हा व्हिडिओ व्यवस्थित बघा, तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे, तर आपण चालू करूया. या बंदीसाठी मी स्केल थोडी वाढवतोय, काळी एक स्केल घेतोय. ठीक आहे, तुम्ही सुद्धा स्केल वाढवून प्रॅक्टिस करू शकता, जेणेकरून तुमचा आवाज दिवसेंदिवस वृद्धिंगत होत जाईल. ठीक आहे, चल. सा रे ग प ध सा, सा ध प ग रे सा, प ग ध प ग रे सा. आलाप आ आ आ आता बंदिश चालू करतोय. ठीक आहे, ही बंदिश ताल त्रितालमध्ये आहे, जो की 16 मात्राचा आहे. ठीक आहे, खालीपासून चालू होते आणि 8 मात्रावर 9व्या मात्रावरची सम येते. ठीक आहे, लख छबी सावरिया की, लख छबी सावरिया की, मोरी मती भई बावरिए दैया, मोरी मती भई बावरिए दैया, लख छबी सावरिया की. ही झाली स्थायी. आता त्याचा अंतरा. मोर मुकुट पीतांबर सोहे, मोर मुकुट पीतांबर सोहे, कुंडन झलकत कानन में, कुंडन झलकत कानन में, मोरे मति भई बावरिए दैया, मोरे मति भई बावरिए दैया, लख छबी सावरिया की, लख छबी सावरिया. ठीक आहे, तर ही होती बंदिश राग भूपच्या आधारावर. तर ह्याचे नोटेशन मी तुम्हाला या व्हिडिओच्या नंतरच्या पोस्टमध्ये याचे नोटेशनसुद्धा देणार, लिहून असतात ते. ठीक आहे, तर ते नोटेशन घ्या आणि तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, तर ह्या व्हिडिओपुरती एवढंच. थँक्यू.